नमस्कार भावा बहिणीनो. तर चला आज आपण बनवू गटारी स्पेशल मटन रस्सा. झणझणीत मटन रस्सा बनवू. त्याच्यासाठी बघा इथे मी 1.5 किलो बकऱ्याचं मटन घेतलंय. त्याच्यात मी हळद पावडर टाकली अर्धा चमचा, एक छोटा आकाराचा कांदा मोठा मोठा कापून टाकायचा. लगेच त्याच्यात मीठ टाकून घ्यायचं. आलं लसणाची पेस्ट टाकायची 1 चमचा. मीठ घातलंय बघा मी अर्धा चमचा. चांगलं ह्याला हातानं घुसळून लावा. मस्त असं लागली पाहिजे हळद मीठ मटणाला. हे झालं बघा आपलं लावून. आता एका भगोन्यात तेल घालायचं. छोटा अर्धा पळी, जास्त मोठी पळी असली तर थोडं कमीच घाला. आणि तेल झालं गरम की त्याच्यात द्या टाकून हे मटण. आता घ्या असं कपड्यानं ह्याला धरा आणि असं थोडंसं हलवून घ्या. खालीवरी होतंय ती आपण हलवलं की आपण मग होतं ती खालीवरी. त्याच्यावर एक प्लेट झाका. त्याच्यावर लगेच प्लेटमध्ये टाकायचं 2-3 गिलास पाणी. पाणी गरम झालं की काढायची प्लेट. हे बघा आता मी काढून घेते. प्लेट गरम असती तर पक्कडनं धरा, कापडानं धरा, कशानं धरा, हात पळतील. तर बघा आता हे कपड्यानं एकदा आणि ह्याला आपण हलवून घेऊ. चमच्यानं ह्यात हाडं आहेत ना, तर त्यामुळे ती आपल्याला हलवायला येत नाही. तर असं ह्या कपड्यानं भगुन्याला धरून चांगलं असं हलवून घ्यायचं. लगेच टाकायची ह्याच्यात कोथिंबीर टाकली की एकदा आणि खालीवर करून घ्यायचं मटणाला. आणि गरम झालेलं पाणी द्यायचं टाकून आणि चांगलं ह्याला शिजू द्यायचं बरं का. 20 मिनटं मटण चांगलं शिजलं पाहिजे बरं का. तसं कच्चं ठेवायचं नाही. तर बघा इथं आपण त्याच्यावर अनेक प्लेट झाकली. थोडंसं मी अनेक पाणी टाकणार आहे म्हणजे मटण चांगलं शिजतंय. हे बघा आपलं मटण झालं आता शिजून. 20 मिनटं 25 मिनटं शिजवलंय मी. छोटं 2 दालचिनीचं तुकडं, हिरवी इलायची, 1 मोठी इलायची, 5-6 लवंगा घेतल्यात आणि 10-12 काळी मिरी घेतली. इथं तीळ घेतल्यात बघा 2 चमचे आणि हे 3 चमचे घेतला इथं खोबऱ्याचा खीस. तर तुमच्यापाशी खोबऱ्याचा खिस नसला की सुकं खोबरं घेऊन खिसायचं खिसण्यानं. थोडी हिरवी कोथिंबीर आहे. इथं आलं घेतलं 1 इंच आणि इथं 20-25 लसणाच्या पाकळ्या येत्या. गावरान लसूण येतं, थोडं जास्तच घेतलाय. आणि त्याच्यात मी कांदा एक कापून ठेवलाय मध्यम आकाराचा. हिरव्या मिरच्या बी टाकल्यात 3 बरं का. ती दिसल्या नाही तर तुम्हाला, पण हिरव्या मिरच्या हिरव्या वाटणात टाकून चांगलं असं बारीक त्याला बी वाटून घ्या. आता ह्याला आपण चांगलं हे गरम मसाला टाकला होता का नाही, त्याला थोडंसं आपण आधी भाजून घेतलंय. मग त्याच्यात आपण हे तीळ आणि खोबरं टाकलंय. तीळ खोबरं टाकलं की गॅस लगेच बंद करायचं, नाही तर करपून जाते. आता हिला बघा असं चांगलं थोडंसं गुलाबी होऊस्तर ह्याला आपण घेतलं भाजून आणि काढून घेतलंय का मिक्सरच्या भांड्यात. लगेच बघा ह्याच्यात आपण हे कांदा एक मध्यम आकाराचा घेतला ना, त्याला भाजून घेणार आहे. इथं बघा हे असं आपण ह्याला वाटून घेतलंय. आता त्या वाटलेल्या खोबऱ्याच्या ह्याच्यात आपण हे भाजलेला कांदा टाकायचा आणि पाणी टाकून चांगलं बारीक वाटून घ्यायचं. पुन्हा एक भगोनं घेतलंय बघा. त्याच्यात मी तेल टाकलं 1 मोठी पळी, थोडं 1 पळीहून जास्तच टाका. आणि त्याच्यात ही घाला बघा ही आलं लसूण हिरवी मिरचीचं वाटण. चांगलं परतून घ्या. चांगलं आलं लसण परतलं की त्याच्यात आपण ही वाटलेलं खोबरं ते घालून घेणार आहे. तर बघा मी पाणी घालून चांगलं वाटलं होतं आणि एका वाटीत काढून ठेवलं काचाच्या. आता हे घालायचं आणि चांगलं ह्याला शिजू द्यायचं. थोडंसं पाणी घालून घ्यायचं लगेच. तर बघा इथं थोडंसं पाणी घातलंय. 1 पळी पाणी असेल. त्याने काय होतंय की हे चांगलं शिजलं, रटारटा शिजू द्यायचं. मस्त टेस्ट येते. तर ही बघा आता हळद पावडर टाकली छोटा अर्धा चमचा. आता इथं लाल तिखट घालते छोटा अर्धा चमचा. थोडंसं जास्त ही रंग चांगला येते त्याच्यासाठी घालायचं, काही गरज नाही त्याची. आपला काळा मसाला चांगला आहे त्याच्यामुळं ती लाल मिरची पावडर घालायची गरज नाही, पण थोडं दिसायला चांगलं दिसतं म्हणून मी ह्याच्यात लाल मिरची पावडर घालून घेतली. आणि 2 आणि अर्धा चमचा ह्याच्यात मी मसाला घातलाय. म्हणजे 2.5 चमचे काळा मसाला घालायचा. किती तिखट खाता तेवढं घाला तुम्ही. जास्त तिखट खात असलं तर जास्त घालायचं. चांगलं मसाला घालून आपण ह्याला शिजवून घेतलं. आता ह्याच्यात थोडंसं आपण उकडलेल्या मटणाचा रस्सा टाकून घेतला. हे तर एक चाप आहे बघा. एक अशा नळ्या बी आहेत त्या आधी टाकून घ्यायचं. जितकं मटण टाकायचं तेवढं टाकून घ्या. मी हे मटण सगळं टाकणार नाही. ह्या मटणानं मी मटण ठेचा बी बनविणार आहे. तर त्याच्यासाठी मी थोडं मटण भगोन्यातच ठेवलंय. तर बघा असं आपण ह्याच्यात आणि थोडंसं ह्याचा रस्सा आळणी रस्सा घातलाय. एकदा हलवून घेऊ आणि ह्याच्यात आपण गरम पाणी आणि थोडी कोथिंबीर टाकायची. गरम पाणी करूनच घालायचं मटणात, म्हणजे चव चांगली येते. आता मीठ घाला तुमच्या चवीपुरतं. चांगलं एकदा घ्या हलवून ह्याला आणि शिजू द्या ह्याला 10-12 मिनटं. एकदम गॅस बारीक करून ठेवा. चांगलं शिजलं की वाढायचं. तर बघा आता हे आपलं लागलंय शिजायला.
मस्त असं झालता बरं का. एकदा तुम्ही नक्की करून बघा ह्या गटारीला, तुम्हाला बी लय आवडेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रमंडळीत लगेच द्या पाठवून ह्या व्हिडिओला. चॅनलला सबस्क्राईब करा बरं का. गावठी रेश्मा आहे.